पावसात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करतानाचा एक हास्यास्पद व्हिडिओ समोर आलाय। पुणे शहरातील पौड रस्त्यावरती टँकर चालक शहरामध्ये पाऊस सुरू असताना झाडांना पाणी घालतोय आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या अजब कारभारावरती प्रश्न विचारण्यात येतोय। दरम्यान अशा प्रकारे भर पावसामध्ये झाडांना पाणी घालणं हे योग्य आहे का, या संदर्भामध्ये पालिका आयुक्त आणि दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे। डिवायडर मधल्या झाडांना पाणी घालण्याचा जो प्रकार चालू आहे आणि त्याची बातमी टीव्हीवरती झळकते, हे अतिशय गंभीर बाब आहे। पुणेकरांना पाणी नाही, एक दिवसाआड पाणी दिलं जात आहे, ते सुद्धा अनेक पुणेकरांना ते पाणी पोचत नाही। अशा वेळेस भर पावसामध्ये टँकरनी डिवायडर मधल्या झाडांना पाणी घालणं जे चालू आहे ते अतिशय निषेधार्ह बाब आहे। माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे, या प्रकरणाची आपण चौकशी करावी आणि दोषींवरती आपण कारवाई करावी। पुणे शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, टँकरची प्रतीक्षा करावी लागते आणि आज पुणे शहरामध्ये भर पावसामध्ये टँकरनी या ठिकाणी झाडांना पाणी घातलं जाते। नक्की हा कारभार कुणासाठी आहे, ही सडबुद्धी कुणाची आहे? मी आयुक्तांना विनंती करतो की पुणे शहरामध्ये भर पावसामध्ये टँकरने पाणी घालणं हे पुणेकरांना शोभणारं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।